आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यातही पूर्व वाहिनी. आपण मागील भागात गोदावरी, भीमा नदी पाहिलेली. आज आपण बघणार आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे, महाबळेश्वर येथे. ठीक आहे, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम झालेला आहे. कृष्णा नदीची लांबी, एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर, ज्यामधली लांबी फक्त 282 किलोमीटर ही महाराष्ट्रात येते. बाकीचे उर्वरित राज्य म्हणजे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश यामध्ये आहे. एकूण क्षेत्रफळ आहे 2,58,948 चौरस किलोमीटर, ज्यापैकी महाराष्ट्रातील क्षेत्रफळ आहे नदीचं 28,700. टोटल 2,58,000 पैकी फक्त 28,000 क्षेत्रफळ, 28,000 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापलेलं आहे कृष्णा नदीने. जलवाहन क्षेत्राविषयी बोलायचं झालं तर हिच्या मार्गामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या भागामधून ही नदी वाहत जाते. आता उपनद्या, उजव्या हातावर आणि डाव्या हातावरील उपनद्यापैकी या उजव्या हातावरील आहे कोयना, दूधगंगा, वेदगंगा, वेण्णा, वारणा आणि पंचगंगा. 5 नदी मिळून तयार झालेली पंचगंगा, ज्यामध्ये आलेली आहे कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी, सरस्वती. सरस्वती नदी ही गुप्त नदी आहे. आणि डाव्या बाजूने येरळा हे एकमेव नदी आहे. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे कोयना, जिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून म्हटले जाते. ठीक आहे, पुढे कृष्णा नदी ही कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. नमस्कार.